मग आता मला सांगा, तुम्ही याच्या आधी इकॉनॉमीसाठी कोणते बुक्स विकत घेतलेले आहेत, म्हणजे जेणेकरून मला तुम्हाला आणखी सजेशन देता येईल. येस, सांगा. स्टेट बोर्ड वाचलेले आहेत, अजून काही रेफरन्स वगैरे आपण घेतले नाही. ओके, तुम्ही काहीच गेला नाही आतापर्यंत. तुम्ही कोणत्या एक्झामची तयारी करता? कंबाईन. तुम्ही तुम्ही कंबाईन. मग अजून पुस्तक घेतले नाही विकत? जस्ट तुम्ही आता सुरुवात केलेली आहे, ठीक आहे. आता सुरुवात केली आहे तर ही चांगली गोष्ट आहे की तुम्ही इकॉनॉमी पासून सुरुवात केली. थोडा विषय अवघड आहे, पण हा विषय स्कोरिंग आहे. इकॉनॉमीला साधारण आपल्याला किती प्रश्न असतात? 15 प्रश्न असतात. लक्षात ठेवा नेहमी, 15 प्रश्न असतात. आणि जर समजा तुम्हाला इथे 20 टॉपिक जर तुम्ही इथे जर कव्हर केलेत, लक्षात घ्या, यामध्ये तुम्हाला 15 पैकी साधारण 12 ते 10 क्वेश्चन तुमचे सहज बरोबर येऊ शकतात. एवढा हा सोपा विषय आहे. काही लोकांना अवघड वाटतं कारण की त्याची मेथड थोडीशी ते वेगळी अडॅप्ट करतात. पण जर समजा तुम्ही इथे 20 टॉपिक जर व्यवस्थित केलात, तर याच्यावरून तुमची इथे पूर्व परीक्षेमध्ये 15 पैकी तुमचे 12 क्वेश्चन्स कव्हर होतात. आणि आपण जर मुख्य परीक्षा जर बघितली, तर मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला इथे साधारण 8 ते 9 क्वेश्चन्स कव्हर होतात 10 क्वेश्चन्स पैकी. मी लक्षात आलं मी काय सांगितलंय? म्हणजे जे काही तुमचे 20 टॉपिक आहेत ते जर व्यवस्थित केले, तर तुम्हाला 15 क्वेश्चन्स पैकी 10 ते 12 क्वेश्चन्स बरोबर येऊ शकतात. 15 पैकी 15ची मी गॅरंटी देत नाही आणि तुम्ही गॅरंटी घेऊ नका, कारण की हा विषय थोडासा अवघड आहे, फॅक्च्युअल बेस आहे. नंतर आहे मुख्य परीक्षा. मुख्य परीक्षेला तुम्हाला साधारण किती प्रश्न असतात? 10 प्रश्न. या 10 पैकी किती क्वेश्चन आपल्या हातात लागू शकतात? तर ते आहे 8 ते 9. मग आता लक्षात घ्या, पूर्वची तयारी वेगळी करायची, मुख्यची तयारी वेगळी करायची, असं काही आहे का? तर अजिबात नाही. पूर्व आणि मुख्यची तयारी तुम्हाला सोबतच करायची आहे. आणि सोबतच करत असताना तुम्हाला किती पॉईंट कव्हर करायचे आहेत? फक्त 20 पॉईंट कव्हर करायचे. आता हे 20 पॉईंट कुठून कव्हर करायचे? याचे काही ऑथेंटिक सोर्सेस असतील, तर यासाठी मी तुम्हाला स्ट्रॅटेजी मित्रांनो अशी सांगू इच्छितो की या 20 टॉपिकसाठी तुम्हाला खूप काही जास्त अभ्यास करण्याची गरज नाही. फक्त तुम्हाला काही गोष्टी वाचाव्या लागतील. नंबर 1, स्टेट बोर्ड 11वी आणि 12वी खूप चांगलं करा, वाचा व्यवस्थित. नंबर 2, गजानन भस्के सरांचं एक पुस्तक आहे, इकॉनॉमिक्स गाईड नावाचं, तेवढं पुस्तक विकत घ्या. नंबर 3, क्लास नोट्स ज्या मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे, क्लास नोट्स किंवा पीपीटी. मित्रांनो, एवढं जर तुम्ही जर करू शकला, तर तुमचे हे 20 पॉईंट कव्हर होणार आहे. म्हणजे मी तुम्हाला फक्त एकच पुस्तक सांगतो, आणि ते खूप छोटं पुस्तक आहे, एवढं पुस्तक आहे. प्री साठी सुद्धा तेच आहे, मेन साठी सुद्धा तेच आहे. जर समजा तुम्ही हे सगळं करू शकलात, आणि हे आणले किती पुस्तकं होतात बघा, हे 2 आणि एक 3 आणि एक छोट्याशा नोट्स, म्हणजे साधारण तुमचं हे एवढं रेफरन्स तयार होईल. याला म्हणतो आपण इथे बस एवढं तुमचे ऑथेंटिक सोर्स आहे. प्रिलिम हेच आहे, मेन्स तुमचं हेच आहे. इव्हन जर समजा तुम्ही राज्यसेवेची तयारी करत असाल, तर राज्यसेवा पूर्व परीक्षा तुमची हीच आहे. आता काही लोक सरळ सेवेची तयारी करतायत, त्यांच्यासाठी काय आहे? तर त्यांच्यासाठी काही एवढी तयारी करण्याची गरज नाहीये, 20 पॉईंट करण्याची गरज नाहीये, पण त्या लोकांसाठी 10 पॉईंट तुम्हाला करावे लागतील. आता जे लोक सरळ सेवेची तयारी करतात, त्यांना मी नंतर सांगेल की 10 पॉईंट्स कोणते आहेत. आता फक्त फोकस करा की आता आपल्याला इथे 20 पॉईंटचं एवढं कव्हरेज आहे, आणि यासाठी तुम्हाला हे सगळे तुमचे ऑथेंटिक सोर्सेस आहे. तर यापैकी आज आपण पहिला टॉपिक सुरुवात करणार आहोत, बेरोजगारी, जो तुम्हाला सरळ सेवा, राज्यसेवा आणि कंबाईन या सगळ्या परीक्षेला तुम्हाला इथे महत्वाचा आहे. समजलं थोडंफार बेसिक बेसिक? इकॉनॉमिक्स म्हणजे काय, इकॉनॉमिक्सचे 2 पार्ट असतात. यापैकी आपल्याला कोणता इकॉनॉमिक्स आहे? तो आहे मायक्रो इकॉनॉमिक्स. मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजेच इकॉनॉमी. तर आता चला तर आपण डायरेक्टली आपल्या विषयाला आपण सुरुवात करूयात. आता हे सगळं विश्लेषण वगैरे हा तुमचा नंतरचा पार्ट आहे. आता आपण डायरेक्टली टॉपिकला आपण सुरुवात करतोय. चला, या संदर्भात जर तुम्हाला काही क्वेश्चन डाऊट असेल, तर तुम्ही मला इथे विचारू शकता. बेरोजगार असाल, जॉबच्या शोधात तुम्ही आहात, सांगा काय अर्थ होतो बेरोजगारी म्हणजे काय? बेरोजगारी म्हणजे काय? म्हणजे या शब्दाचा अर्थ हा होतो की तुम्हाला काम नाही, म्हणजे तुम्ही बेरोजगार आहात. पण एक्झॅक्टली याचा अर्थ काय होतो हे आपल्याला इथे समजून घ्यायचं आहे. मित्रांनो, जेव्हा तुम्ही बेरोजगार असं म्हणता, तेव्हा याच्यामध्ये 3 क्रायटेरिया महत्वाचे असतात.
पहिला क्रायटेरिया हा आहे की तुमचं वय किती आहे. तुमचं वय इथे 15+ वय असणं गरजेचं आहे. तुमची स्वतःहून काम करण्याची इच्छा असणं आवश्यक आहे. म्हणजे तुमची इथे काम करण्याची इच्छा आहे. नंबर 3, तुम्ही काम करत आहात. 15+ वय आहे, काम करण्याची इच्छा आहे आणि तुम्ही काम करत आहात. जर असं असेल तर यालाच आपण इथे रोजगार असं म्हणायचंय. रोजगाराची व्याख्या काय आहे? 15+ वय असणे, काम करण्याची इच्छा असणे आणि काम करत आहात म्हणजे रोजगार. दुसरी व्याख्या आहे 15+ तुमचं वय आहे, परंतु तुमची काम करण्याची इच्छा असूनही तुम्हाला जर काम मिळत नसेल तर यालाच म्हणायचं आपण या ठिकाणी इथे बेरोजगार. चला, बेरोजगाराची व्याख्या लक्षात आलेली आहे. काय आहे व्याख्या? 15+ वय आहे, काम करण्याची इच्छा आहे, पण काम मिळत नाही. म्हणजे इथे काम न मिळणे हा सर्वात महत्वाचा क्रायटेरिया आपल्याला इथे लक्षात येतो. आता यानुसार एक तुम्हाला मी उदाहरण देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. समजा एक 12 वर्षाचा एक मुलगा आहे, ज्याचं नाव आहे राम, की काही कारणास्तव त्याचे वडील त्यांचं निधन होते आणि त्यामुळे संपूर्ण घराची जबाबदारी त्या रामवरती येते. तो जस्ट 12 वर्षाचा आहे आणि तो जॉब करण्यासाठी किंवा जॉबच्या शोधामध्ये तो घराच्या बाहेर पडतो आणि तो जॉब 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 शोधत राहतो. आता मला सांगा, जो 12 वर्षाचा राम आहे त्याला मी इथे बेरोजगार असं म्हणू शकतो का? तो किती वर्षाचा आहे? फक्त 12 वर्षाचा आहे. तर रामला इथे मी बेरोजगार असं म्हणू शकतो का? नाही. का बरं? येस, कारण की त्याचं वय किती आहे? 15 पेक्षा कमी आहे. जर लक्षात घ्या, जर एखादा व्यक्ती जर 15+ असेल तरच तो या क्रायटेरियामध्ये येतो. आणि तसे समजा तो काम करत असेल तर याचा अर्थ हा होतो की तो आहे बाल कामगार. आणि तुम्हाला माहित असेल की आपल्या देशामध्ये बाल कामगार हे कायद्याने गुन्हा आहे. म्हणजे नेहमी आपल्या देशामध्ये कामाचं वय किती आहे? 15+. 15+ ते कधीपर्यंत आहे? 15 ते 59. कारण की तुम्हाला माहित असेल 60 किंवा 58 वर्ष आपलं हे रिटायरमेंट इयर आहे. तर त्यानुसार तुम्हाला मग पेन्शन सुरू होते. तर त्यामुळे आपल्या देशामध्ये 15+ हे तुमचा क्रायटेरिया महत्वाचा आहे. तुम्हाला याच्या 2 व्याख्या समजून आल्यात? चला, रोजगार म्हणजे काय? 15+ वय आहे, काम करण्याची इच्छा आहे आणि काम करत असाल तर रोजगार. आणि बेरोजगार म्हणजे काय? 15+ आहे, काम करण्याची इच्छा आहे पण काम मिळत नाही. येस. आता हे झाले तुमच्या 2 डेफिनेशन. आता याच्यामध्ये आणखी एक तिसरी डेफिनेशन तुमची ऍड होते, ज्याचं नाव आहे लेबर फोर्स. आता लेबर फोर्स म्हणजे काय? तर या ठिकाणी इथे लेबर फोर्स याचा अर्थ हा होतो की असे काही लोक, किंवा ज्यालाच आपण एक शब्द इथे यूज केलेला आहे, आउट ऑफ लेबर फोर्स. म्हणजे असे काही लोक ज्यांचं वय हे इथे 15+ आहे, परंतु काही लोकांची काम करण्याची इच्छा पण नाही आणि ते कामही करत नाही. या लोकांना आपण इथे काय म्हणतो? या लोकांचं नाव आहे आउट ऑफ लेबर फोर्स. मला सांगा, तुम्ही इथे क्लासमध्ये अटेंड आहात, किती लोकांचं वय 15+ आहे? तर ऑलमोस्ट सगळ्यांचंच असेल. पण मला सांगा, तुमची काम करण्याची इच्छा आहे का? नाही. तुमची काम करण्याची इच्छा नाहीये. तुमचं काम काय आहे? फक्त अभ्यास करणे. का तुम्ही काम करण्यासाठी बाहेर शोधताय सध्या? नाही ना. तुम्ही फक्त अभ्यासच करताय. म्हणजे तुमचं वय हे 15+ आहे, तुमची काम करण्याची इच्छा सुद्धा नाही आणि तुम्ही कामही करत नाही. म्हणून आपण तुम्हाला काय म्हणू शकतो? आपण इथे आउट ऑफ लेबर फोर्स. येस. आता लक्षात घ्या, ह्या आउट ऑफ लेबर फोर्स मध्ये कोणकोणत्या लोकांचा समावेश आहे? तर यामध्ये आपण नंबर 1 सांगू शकतो या ठिकाणी इथे, ते आहे विद्यार्थी. जसं की तुम्ही विद्यार्थीच आहात, तुमचंही काम करण्याची इच्छा नाहीये, तर हे विद्यार्थी असतील. याच बरोबर असणारे आपल्या देशामध्ये गृहिणी. गृहिणी म्हणजे हाऊसवाईफ, ज्या घरी काम करतात पण ते पैसे कमवतात का? नाही. तर त्याला आपण इथे गृहिणी असं म्हणू शकतो. नंतर आहे पेन्शनर्स. पेन्शनर्स म्हणजे काय? ज्यांचं वय आता 60+ आहे पण आता त्यांना काम करण्याची इच्छा नाहीये. तर आउट ऑफ लेबर फोर्स म्हणजे काय? की ज्यांचं वय 15+ आहे परंतु काम करण्याची इच्छा नाही आणि ते कामही करत नाही, यांना आपण इथे आउट ऑफ लेबर फोर्स असं म्हणतो. म्हणजे आता तुम्हाला याच्यात 3 व्याख्या समजल्या असतील.